गुन्ह्याची थोडक्यात हकीकत दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी शैलेश कृष्णा राऊत यास त्याचा मित्र सुमित मद्रासी, विधी संघर्षग्रस्त बालक व सौरभ कांबळे यांनी कोणत्या तरी अज्ञात कारणासाठी सावंत प्लॉट मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन शेजारी असलेल्या रोडजवळ सांगली येथे कोणत्या तरी धारदार हत्याराने छातीत डाव्या बाजूस व डाव्या पायाच्या मांडीवर भोगसून जीवेठार मारला आहे. सदर बाबत वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे व माननीय अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांना गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी अटक करण्याबाबत आदेश दिले. सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचं एक पथक तयार करण्यात आलं. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकामधील पोलीस शिपाई सुमित सूर्यवंशी व पोलीस शिपाई विनायक सुतार यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी हे सांगली धामणी रोड ते उशक्कल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रोडवर थांबले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली. नमूद पथकास मिळालेल्या बातमीप्रमाणे धामणी रोड ते उशक्कल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रोडवर जाऊन बातमीप्रमाणे वॉच केला असता बातमीप्रमाणे 3 इसम संशयितरित्या थांबलेले दिसले. तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचं नाव गाव विचारलं असता त्यांनी त्यांची नावं: 1. सुमित संतोष मद्रासी, वय वर्ष 23, राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली. 2. सौरभ बाबासाहेब कांबळे, वय वर्ष 22, राहणार 100 फुटी रोड त्रिमूर्ती कॉलनी सांगली. 3. विधी संघर्षग्रस्त बालक असे सांगितले. त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी किरकोळ वादावादीतून शैलेश राऊत यास चाकूने जीवे ठार मारला असल्याची कबुली दिली. लागलीच सदर आरोपी यांना पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी ताब्यात घेऊन त्यांना विश्रामबाग पोलीस ठाण्यात नमूद गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यात आला. पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत.